तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता धुमाळ सगळ्यांच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो। ईश्वरीने 24 तासाच्या आत अर्णवच्या मदतीने धुमाळला राज शिर्केंच्या घरामध्ये आणलेलं असतं आणि धुमाळने 20 वर्षांपूर्वीच्या सत्याचा खुलासा करताच अर्णवने वल्लरीचं थोबाड फोडून तिला घरातून हकलून दिलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी रमाकांत काकांना जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय करत असते। त्या ठिकाणी पोलीस आलेले असतात। ते म्हणतात की वल्लरीने तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही चोरी केली आहे। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की नाही नाही, अहो मी कुठले कपडे परिधान केले ते तरी बघा। हे असे कपडे घालून पैशांपेक्षा नाती श्रेष्ठ आहेत हे जर मी समजू शकलो नाही तर ह्या कपड्यांचा काय उपयोग आहे। तेव्हा इथे अंजली म्हणत असते, तुमच्यासाठी नाती महत्त्वाची आहेत, तुमच्यासाठी कधीच नाती महत्त्वाची नव्हती। आमची नाती तर मुळीच नाही। ज्या माणसांना तुमच्यासोबत रंगे हात पकडलं होतं ना, ती नाती तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत। ज्यांच्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून गेला होतात ना, ती नाती तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत। तेव्हा इथे ईश्वरी काहीच बोलत नाही। तिच्या आईला नको ते शब्द अंजलीने वापरलेले असतात, पण तरीसुद्धा ती गप्प बसते। तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला विनंती करते, प्लीज तुम्ही बाबांना कुठेही घेऊन जाऊ नका। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, आमचा नाईलाज आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही तरी समजवा ना मामींना। मामी म्हणते, अजिबात नाही, मी केस मागे घेणार नाही आहे। ईश्वरी म्हणते, आजी घरातली गोष्ट आहे, घरामध्येच राहू द्या। तेव्हा इथे आजीला ईश्वरीचं म्हणणं पटतं। आजी जाते आणि म्हणते, वल्लरी केस मागे घे। वल्लरी म्हणते, नाही आई, या माणसाने माझे दागिने चोरलेत। इन्स्पेक्टर साहेबांना आजी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, आम्ही ही केस मागे घेतोय, आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला, आम्ही तुमची माफी मागतो, पण ही केस आम्ही मागे घेतोय। घरातला विषय आहे, घरातच राहू द्या। इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आजीच्या विनंतीचा मान ठेवतात आणि निघून जातात। तेव्हा इथे मामी म्हणत असते, काय गं ईश्वरी, या माणसावरती तुझा विश्वास आहे, त्या माणसाने माझे दागिने चोरलेत, कळलं तुला? तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो, मामी अहो शांत व्हा तुम्ही, आता किती आता आरडाओरडा कराल? हे बघा, झालं गेलं सगळं विसरून जा, तुमचे दागिने तुम्हाला परत मिळालेत ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, माझा बाबांवरती पूर्ण विश्वास आहे, त्यांनी चोरी केलेली नाही आहे, मी हे सिद्ध करेन। अंजली म्हणते, हो का, तू सिद्ध करशील? तू अजून काय काय सिद्ध करणार आहेस गं, सांग ना मला। मला असं वाटतं की तू इथे राकेशच्या बाबतीत म्हणाली होतीस की तू 48 तासांमध्ये त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करणार आहेस। 48 तासांमध्ये तू काही नाही करू शकलीस, पण आता मी तुला एक चॅलेंज देते, तुला मी 24 तास देते। 24 तासाच्या आत तू रमाकांत राज शिर्के आणि तुझी आई या दोघांमध्ये कुठलंही नातं नव्हतं हे तू आता सिद्ध करशील का? तेव्हा इथे ईश्वरीला आठवतं तिच्या आईच्या डोळ्यातला तो निरागसपणा, आणि तिची आई निर्दोष आहे हे तिला बरोबर माहिती असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला आता 24 तासांच्या आत माझी आई आणि तुमचे बाबा हे निर्दोष आहेत हे मी तुम्हाला पुरावे देऊन सिद्ध करून दाखवेन, आणि ज्या कुठल्या बाईने या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला होता त्या बाईलासुद्धा तुमच्यासमोर आणून उभं करेन। अशा रीतीने ईश्वरीने अंजलीचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं, पण वल्लरी मात्र घाबरलेली असते। ईश्वरी एकटी पडलेली असते। अर्णवची तब्येतसुद्धा बरी नाही आहे आणि त्याच्यामध्ये तिने चॅलेंज स्वीकारलेलं असतं। तेव्हा तिला वाटत असतं की मी एकटीने आता काय काय करायचं। तेवढ्यातच तिच्या आईचा व्हिडिओ कॉल तिला आलेला असतो। तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू मुद्दामूनच तुला व्हिडिओ कॉल केला बाळा, कारण मला अर्णवला बघायचं होतं। अर्णव आहे का बाजूला, त्यांना जरा फोन देतेस का? अगं मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं। तब्येत कशी आहे त्यांची? ईश्वरी म्हणते, आहेत, बरे आहेत आता। तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आई, तेव्हा इथे आपल्या मुलीला रडताना बघून सुप्रिया कासावीस होते। म्हणते, काय गं इशू बाळा, काय झालं? अगं बाळा तू रडतीयस का, सांग ना। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई अगं मला आहे ना खूप जास्त टेन्शन आलं आहे गं। अंजलीताईंनी मला 24 तास दिलेत, त्याच्यामध्ये मला तुला आणि अर्णव सरांच्या बाबांना निर्दोष सिद्ध करायचं आहे।
तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगं बाळा, नको ते चॅलेंज का स्वीकारलंस तू? आपण किती दिवस प्रयत्न करतोय, पण आपल्याला एकसुद्धा पुरावा मिळालेला नाही आहे. मी अर्णवच्या बाबांच्या समोर येऊन उभं राहायला सुद्धा तयार आहे, पण उभं राहून काय करू? सगळेजण आम्हाला चुकीचेच समजतील ना. पण जर आपल्याकडे थोडे तरी ठोस पुरावे असतील ना, तर आपण इथे मला आणि त्यांना निर्दोष सिद्ध करू शकतो. त्यासाठी पुरावे हवेत बाळा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई बरोबर बोलतेस तू, आणि तेव्हाच आता मी लवकरात लवकर पुरावे गोळा करणार आहे. सुप्रिया म्हणते, माझ्यामुळे अजून तुला काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. तर इथे ईश्वरी छान आता सकाळी तयार झालेली असते. ती देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली असते. ती म्हणत असते की देवा, तुझ्या सोबतीची मला खूप गरज आहे. मला कधीही एकटं सोडू नकोस. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, नेवर, कधीच नाही. देव तुला कधीही एकटं सोडणार नाही, आणि मी तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, प्रॉमिस? अर्णव म्हणतो, हो. मी तुला म्हणालो होतो ना की काकूंना जेव्हा तू निर्दोष सिद्ध करशील ना, त्याच्यामध्ये मी सुद्धा तुझ्याबरोबर असणार आहे. त्यामुळे आपण दोघेजणं मिळून आईंना निर्दोष सिद्ध करू. धुमाळला शोधून काढू. धुमाळचं लोकेशन ट्रेस करू, त्याला आपण ट्रॅप करू आणि त्याला पकडू. कारण एकमेव धुमाळच अशी व्यक्ती आहे जी आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते, जी व्यक्ती त्यावेळेला गुन्हेगार होती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने इथे आता ईश्वरीला साथ दिलेली असते. तो म्हणतो की मी आहे तुझ्याबरोबर, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव देवाजवळ जो प्रसाद असतो ना, तो ईश्वरीला आपल्या हाताने भरवतो आणि तिथून जाणार. तेवढ्यातच ईश्वरी अर्णवला खुणावते आणि म्हणते की देवाचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे अर्णव देवासमोर उभा राहतो आणि आशीर्वाद घेत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की चला, अर्णव सर माझ्याबरोबर आहेत ना, म्हणजे आम्ही धुमाळला नक्की शोधू. आणि त्यानंतर इथे ईश्वरीला आठवत असतं, ती म्हणालेली असते की 24 तासांच्या आत काही झालं ना तरीसुद्धा मी माझ्या बाबांना आणि आईंना निर्दोष सिद्ध करणारच. हे वाक्य आता वल्लरीलासुद्धा आठवत असतात. वल्लरी म्हणत असते की ती ईश्वरी आता कसं काय शोधून काढणार आहे सत्य. जेव्हा इथे वल्लरी आरशात बघते तेव्हा तिच्या तोंडाला काळं फासलेलं असतं. ती म्हणते, नाही नाही, मी काहीच केलेलं नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे, असं ती म्हणत असते. ती म्हणते, अरे देवा, स्वप्न पण मला आता तशीच पडायला लागलीत की माझ्या तोंडाला काळं फासलेलं आहे. वल्लरी म्हणते की आधी ना या धुमाळला गायब करायला पाहिजे. धुमाळला फोन करते आणि धुमाळला म्हणते की अंडरग्राऊंड हो, काहीही झालं ना तरीसुद्धा अंडरग्राऊंड व्हायचं तू. तेव्हा इथे आता धुमाळला फोन केल्यानंतर धुमाळ म्हणतो, काय आहे, मला का फोन केला आहे तुम्ही? तेव्हा वल्लरी म्हणते, धुमाळ, नीट बोलायचं आधी ऐकून घे. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल ना तर सगळ्यात आधी अंडरग्राऊंड हो. आणि तसंही आता तुला थोडेच दिवस उरलेत, सत्कार होणार आहे ना तुझा मोठा. त्याच्यामध्ये तुला जर आता कुठलंही गाळबोट लागावं असं वाटत नसेल तर लवकरात लवकर मी सांगते तसं कर, अंडरग्राऊंड हो. नाहीतर ह्या इतक्या चांगल्या सर्व्हिसमध्ये थोड्या दिवसांमध्येच तुला गाळबोट लागेल आणि ते तुला सहन होणार नाही आहे, कळलं का? तो म्हणतो, पण का तुम्ही मला अंडरग्राऊंड का व्हायला सांगताय? ती म्हणते, कारणच तसं आहे, त्यामुळे तुझा जीव वाचवतो, तुझ्या जीवाला धोका आहे असं समज. ईश्वरी अर्णव दोघेजण धुमाळच्या ऑफिसला पोचलेले असतात. ईश्वरी म्हणते, सर, आपण इथे आलो आहे खरं, पण धुमाळ नक्की आपल्याला सापडेल का? अर्णव म्हणतो, प्रयत्न तर करून बघूया. आणि मग इथे अर्णव आता बॅग वगैरे आणलेली असते बरोबर. त्याच्यामध्ये एक शर्ट असतं, एक बनियान असते, रुमाल असतो, गॉगल असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी अर्णव आपल्याबरोबर घेऊन आलेला असतो. अर्णवने येताना एकदम प्रोफेशनली व्हाईट शर्ट घातलेलं असतं. ते व्हाईट कलरचं शर्ट आता रस्त्यामध्येच त्याने बदललेलं असतं. ती बनियान घातलेली असते आतमध्ये, त्याच्यावरती एक गुंडान टाईप शर्ट घातलेलं असतं, ते बांधलेलं वगैरे असतं. आणि मग हाताला रुमाल बांधून डोळ्याला गॉगल घालून अर्णव धुमाळकडे जायला तयार झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णवचं नेमकं चाललंय तरी काय? तेवढ्यातच ईश्वरी गाडीतून खाली उतरते आणि बघते तर काय, अर्णव एका टपोरी मुलाच्या गेटअपमध्ये तयार झालेला असतो. आपण तुमको ह्या भाषेमध्ये बोलून तो ईश्वरीला हैराण करून सोडतो. ईश्वरी म्हणते, सर, हे सगळं काय आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की आता मी असा तयार होऊन त्या धुमाळच्या केबिनमध्ये जाणार आहे. मी आता चिंटू टपोरी असं त्याचं तो स्वतःचं नाव सांगतो.
तो आता स्वतःचं चिंटू या नावानेच तो गुंड बनतो आणि म्हणतो की सरळ मार्गाने आपल्याला धुमाळ काही सांगणार नाही आहे, त्यासाठी वाट थोडी वाकडी करावीच लागेल. तुम यहीं पे ठहरना, तुमको आने की ज़रूरत नहीं. मैं जाएगा और धुमाळ से सारी बातें शेअर करूँगा और कुछ ना कुछ उससे निकलवा के ही रहूँगा. असं म्हणून तो आता आतमध्ये आलेला असतो. त्याचा पिये इथे बसलेला असतो धुमाळचा. तो आता चिंटूकडे बघत असतो. चिंटू सरळ आतमध्ये जाणार केबिनमध्ये, तेवढ्यातच पिऊन तिथे येतो आणि पिऊन म्हणतो, साहेब कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? हां, कोण आहात कोण तुम्ही? अर्णव म्हणतो, ए ज़्यादा बकबक मत कर, मुझे तेरे साहब से मिलना है. ये धुमाळ किधर आहे? बोल ना, धुमाळ किधर आहे? तेव्हा इथे साहेबांना भेटायच्या आधी त्यांच्या पियेजवळ बोला जा, पेयशी बोला जा. तेव्हा इथे अर्णव पियेजवळ येतो आणि म्हणतो की हे बघ, मी अंडरग्राऊंडची आहे ना, सगळे चंटे पंटे जेवढे आहेत ना तेवढ्यांची अंडी फंडी मला माहिती आहेत, त्यामुळे मला सगळी माहिती आहे. मी तुम्हाला ती द्यायला आलो आहे. मला तुमच्या धुमाळ साहेबांना भेटायचं आहे. वल्लरीला आता ईश्वरीकडून माहिती मिळवायची असते. तेव्हा वल्लरी ईश्वरीला फोन करते आणि विचारत असते, काय गे ईश्वरी, कुठे आहेस तू? ईश्वरी म्हणते, का मामी, तुम्ही का मला फोन केलात? ती म्हणते, नाही, अंजलीने तुला चॅलेंज दिलं आहे ना, 24 तासाच्या आत तुला आता तुझ्या आईला आणि रमाकांत राजेशिर्केला निर्दोष सिद्ध करायचं आहे. ते करशील ना? लक्षात आहे ना तुझ्या? ती म्हणते, मामी तुम्ही काळजी करू नका, चॅलेंज मी स्वीकारलं आहे ना, ते कसं पूर्ण करायचं मला बरोबर माहिती आहे. तुम्ही नका त्याचा त्रास करून घेऊ. नाही ते ठीक आहे गं, पण तो आहेस कुठे? ईश्वरी म्हणते, मी बाहेर आले, मी नंतर फोन करेन, ठेवा. आणि ती फोन कट करते. तेव्हा लगेचच वल्लरी काय म्हणते, अतिशहाणी कुठली, सांगत पण नाही आहे कुठे आहे ते. आणि मग काय, इथे आता धुमाळ नसतो. धुमाळ आता घरी नाही आहे आणि ऑफिसलासुद्धा नाही आहे. मग धुमाळ गेला कुठे? तर ते बाहेर गेलेत. तेव्हा तो म्हणतो, तू थोडा पिये आहेस त्याचा आणि चांगला आहेस ना, म्हणून मी तुला माझा नंबर देतो आणि तू धुमाळला सांग, धुमाळ आल्यानंतर मला कॉल करायला सांग. माझ्याकडे इथे आता अंडरवर्ल्डमधली सगळ्यात मोठी माहिती आहे, सगळ्यात मोठी माहिती. अंडरवर्ल्डमध्ये काय काय चालू आहे, सरकार पडणार आहे की नाही पडणार आहे, मला सगळं काही माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, सगळ्यात आधी तर मला फोन करायला सांगा. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, फोन करेन मी तुम्हाला. आणि तेव्हा इथे अर्णव आपला नंबर देऊन आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर आलात तुम्ही, काय झालं? धुमाळ तुम्हाला सापडला का? अर्णव म्हणतो, नाही ना, धुमाळ नाही सापडला, तो नाही आहे इथे, पण त्याचा पिये होता, त्याला मी काही महत्त्वाच्या माहिती दिल्यात आणि त्याला नंबरसुद्धा दिला आहे, तो मला कॉल करेल, नक्की कॉल करेल. तेव्हा धुमाळचा 2 मिनिटातच फोन आलेला असतो. ईश्वरी म्हणते, स्पीकरवरती टाका. तेव्हा अर्णव फोन स्पीकरवरती टाकतो आणि म्हणत असतो की धुमाळ, आता मी तुला सांगतो ते ऐक. क्या साहेब, किधर आहे साहेब, असं म्हणत तू म्हणतो की तुला आतली बातमी सांगायची आहे. धुमाळ म्हणतो, पण तू आहेस तरी कोण? मी तुला ओळखतो का? आणि तू अचानक मला माहिती द्यायला का तयार झालास? तो म्हणतो, साहेब अहो तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला चांगलाच ओळखतो, आपण पेचानताय तेरे को, म्हणून तर ही बातमी मी तुला दिली ना. आणि तसंही आता तू रिटायर होणार आहेस, त्याआधी काहीतरी मोठी बातमी छाप, मोठं काम कर, तेवढंच तुझं अजून कौतुक होईल नाही का? तेव्हा इथे धुमाळ म्हणतो, बरं ठीक आहे, कुठे भेटायचं? तेव्हा अर्णवने आता ॲड्रेस सांगितलेला असतो एका गोडाऊनचा. त्या ठिकाणी धुमाळला भेटायला अर्णव आणि ईश्वरी जात असतात. इथे आता वल्लरी धुमाळला फोन करत असते, पण धुमाळ काही फोन उचलत नसतो. तेव्हा ती शशीला फोन करते, जो धुमाळच्या घरावरती आणि फार्म हाऊसवरती लक्ष ठेवून असतो. तेव्हा तो म्हणतो की मॅडम अहो इथे त्या धुमाळची गाडी आहे, पण धुमाळ नाही आहे आतमध्ये. तेव्हा ती म्हणते, ए शशी, तुला इतके पैसे कसले देते रे मी? त्याच्या घरावरती लक्ष ठेव, धुमाळ कुणाच्याही हाती लागता कामा नये. तर पुढील भागामध्ये ईश्वरी आपल्या आईला घेऊन रमाकांतच्या समोर येऊन उभं करते. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ना, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? आता हे दोघेजणं तुम्हाला सांगतील त्यावेळी नक्की काय काय घडलं होतं ते. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की सगळेजण इथे हवेत. वल्लरी मामी कुठे आहेत? तेव्हा वल्लरी रूममध्ये लपून बसलेली असते. वल्लरी म्हणते, अरे देवा, ह्या सुप्रियाने जर मला ओळखलं तर माझं काही खरं नाही आहे. तेव्हा ती लपून बसलेली असते. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते, मामींनासुद्धा बोलवा. तेव्हा इथे आता लगेच मामा म्हणतात, वल्लरी लवकर बाहेर ये. पण वल्लरी काही बाहेर यायला तयार नसते. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी का बाहेर येत नाही आहेत? मामी का जाऊन आतमध्ये थांबल्यात? ह्या प्रश्नामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे आता मिळणारच असतात. धुमाळ सापडलाय की नाही
हे आता सगळ्यांना कळणार असतं. धुमाळ आता सगळ्यांच्या समोर येऊन उभा राहतो आणि वल्लरीच्या कारस्थानाचा पाढा सगळ्यांसमोर वाचतो. त्यामुळे अर्णवला खूपच जास्त राग आल्यानंतर अर्णव इथे रागाच्या भरात वल्लरीच्या थोबाडी देणार असतो.